आजच्या मिनी ब्लॉगमध्ये बघा आमचा घास बेत, बागेतली मज्जा, शेकोटी आणि चुलीवरची खिचडी. चला तर मग मी इथे घरातच सगळी तयारी करून घेतलेली आहे. कांदा, टमाटा, बटाटा सगळं चिरून घेतलेलं आहे. कढीपत्ता, मसाले, तांदूळ धुवून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेऊन घेतलेली आहे आणि पातेलीला बाहेरून साबण लावून घेतलेला आहे, जेणेकरून पातेलं जर काळं झालं तर लवकर स्वच्छ होऊन जाईल. तर मी आता पातेल्यात तेल टाकून घेतलेलं आहे. हे आमचं छोटंसं गार्डन आहे. त्यानंतर मी ते जिरं, मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर शेंगदाणे टाकून घेतले, लसूण आल्याची पेस्ट टाकून घेतली, कढीपत्ता टाकून घेतला आहे, कांदा आणि बटाटा हे छान परतून घेतलेलं आहे. त्यानंतर टमाटा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर लाल मिरची, हळद, धना पावडर आणि खिचडीचा मसाला हे टाकून घेतल्यानंतर मसाला नंतर पाणी टाकून घेतलेलं आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे. आता इथे कधी स्वयंपाक करायची आपल्याला सवय नाही चुलीवरची, म्हणून डोळ्यात फार धूर जात होता. त्यानंतर मी कोळशावर छान पापडे भाजून घेतलेले आहे. बघा किती छान चुलीवरची खिचडी तयार झालेली आहे. मस्त तेल टाकून खायची. ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.